नमस्कार 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 मंडळी, मी अथर्व कर्वे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आजच्या या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे 20 कोमात तर 21 जोमात. चला तर मग मंडळी, सरत्या वर्षाला निरोप देऊया आणि येणाऱ्या वर्षात उत्कर्षाचं रोप लावूया. कारण खरंच 2020 या वर्षात अनेक संकटांना तोंड दिल्यानंतर आपण आता नवीन वर्षात पदार्पण करतोय. पण मला काय वाटतं, प्रत्येक नाण्याच्या जशा दोन बाजू असतात तसंच या लॉकडाऊनच्या सुद्धा दोन बाजू आहेत. या लॉकडाऊनमध्ये अनेकांना आपल्या नोकरी धंद्याला मुकावं लागलं, अनेकांना आपली जवळची माणसं गमवावी लागली, खेळण्या बागडण्याच्या वयात लहान लहान मुलांना चार भिंतीत कैद व्हावं लागलं. पण हो, या लॉकडाऊनच्या पॉझिटिव्ह गोष्टी सुद्धा आहेतच. मला सांगा, या लॉकडाऊनच्या आधी कधीतरी तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर एवढा क्वालिटी टाइम स्पेंड केला होतात का? शक्यच नाही, कारण आमची इच्छा खूप असते हो, आणि आम्ही प्लॅनिंग तर खूपच करतो, पण कामामुळे आम्हाला वेळ होत नाही. लॉकडाऊनमुळे अनेक वर्ष धूळ खात पडलेली पुस्तकं पुन्हा बाहेर आली आणि आपण ती सगळ्यांनी वाचली. लॉकडाऊनमुळे माणसातला माणूस शोधायला आपण शिकलो. वर्दीच्या आतला पांडूमधला पांडुरंग आपल्याला दिसला, आणि दिवस रात्र आपल्यासाठी झटणारा देवदूतही हॉस्पिटलमध्ये आपल्याला दिसला. सॉरी, मला कळतंय तुम्ही काय विचार करताय. तुम्हाला असंच वाटतंय ना की इतक्या सगळ्या उत्साही वातावरणात हा अथर्व का उगाच सिरियस बोलून स्वतःची अक्कल पाजळतोय. तर डोंट वरी, माझं सिरियस बोलणं आता संपलंय. चला तर मग आपल्या आतल्या दुःखाला लॉकडाऊन करूया, त्या लॉकची चावी फेकून देऊया आणि मनोरंजनाच्या वॅक्सिनसह स्वागत करूया या नवीन वर्षाचं. पण मंडळी, त्याआधी मला तुम्हाला एक महत्वाचं सांगायचंय. आज मी फक्त अँकर नाहीये, तर झी मराठी चॅनलनं माझ्यावर एक खूप मोठी जबाबदारी सोपवली आहे, आणि ती जबाबदारी आहे झी मराठीचा सगळ्यात मोठा फॅन शोधण्याची. सोपं आहे अहो, ऐकायला सोपं आहे, पण करायला किती अवघड आहे ते मला विचारा. म्हणजे बघा, फक्त महाराष्ट्रात नाही तर जगभरात जिथे जिथे झी मराठी चॅनल दिसतं तिथे प्रत्येक प्रेक्षकाची लाडकी वाहिनी आहे की नाही? मग आता इतक्या मोठ्या वाहिनीचा सगळ्यात मोठा फॅन शोधायचा कसं काय शक्य आहे? हे म्हणजे गवताच्या पेंडीतून सुई शोधल्यासारखं आहे. पण तरी सुद्धा मी हसत मुखाने ही जबाबदारी स्वीकारली आहे. चला तर मग आपण सगळे मिळून शोधूया झी मराठीचा सबसे बडा फॅन. अहो, शोधायची काय गरज आहे? आम्ही आहोत. या हो पटकन. कुठे पळते? आम्ही आहोत. सासूबाई पटकन या. अहो सावकाश, मी आम्ही आहे. आहोत. ओढतीस कशाला? तू माझ्या घरात येऊन माझ्या पोराच्या आयुष्याची फरफट केलीच, आणि आता मला पण फरफटून काय माझा जीव घेतेस काय? एवढ्यानं तुम्ही मरताय? मटणाचं हाड घशात अडकलं तरी नाही गेल्या. घशातल्या घशात हाडाचा चुरा करून ठेवला यांनी. काय सांगता काय? मग अरे बापरे. त्यावेळी वाटलं होतं गचकतील, पण मिस कॉल मारायची एवढी घाण सवय आहे यांना. यमाला सुद्धा 4-5 वेळा मिस कॉल देऊन फसवलं यांनी. नाही, तू तर माझ्या मरणावरच टपली आहेस ना. ही माझ्या पोराच्या आयुष्यात आली आणि आयुष्याची राख रांगोळी करून टाकली. नाही, ते ठीक आहे. वहिनी, आजी, हे बघा, इथे प्लीज भांडू नका. मला सांगा, इथे तुम्ही का आलात? अहो, ते तुम्ही झी मराठीचा सगळ्यात मोठा फॅन शोधताय ना, हो, त्याचसाठी आलीये मी. आणि मग मी इथं काय ऊस तोडायला आली आहे का? मला काय माहिती. मी या झी मराठीची सगळ्यात मोठी फॅन आहे. तुम्हाला सांगते, झी मराठीवरची मालिका बघितल्याशिवाय माझ्या घशातून घासच उतरत नाही बघा. हो, 1 डझन केळी, 12 ब्रेड, ते पण बटर लावून, एवढं खाल्ल्याशिवाय नाश्ताच होत नाही यांचा. एवढं खातात, कुठे जातं काय माहिती. अहो, आता घरात एवढी शूर्पणखा असल्यावर अंगी लागणार आहे का माझ्या? मी शूर्पणखा? तुम्ही कोण? मी बिचारी गरीब सालस बाई. आहाहाहा. हे म्हणताना कन्व्हिक्शन डोळ्यात दिसत सुद्धा नाहीये. माझ्या कन्व्हिक्शनचं बोलू नकोस. आणि काय ग, माझ्या डोळ्यातला मोतीबिंदू दिसतोय का तुला? बघू. 4 महिने झाले हिला सांगते मला दवाखान्यात घेऊन जा, ते बरं नाही अजून जमलं. अरे बापरे. मला लांबच दिसत नाही ना. अरे बापरे. सासूबाई, वर बघा वर. काय दिसतंय? निळभोर आकाश. मग अजून किती लांबचं पाहायचंय? आता काय स्वर्गातल्या अप्सरांचा डान्स बघायचाय तुम्हाला? बघा अशी बोलते मला. हो. तुम्हाला सांगते, त्याच्या बापाने लग्नात सांगितलं होतं, सांभाळू ना. आता मला कळलं का बाबा हिच्यापासून सांभाळून राहा म्हणून. अरे देवा, म्हणजे बघा, इंग्लिश मध्ये जसं एखादं अक्षर सायलेंट असतं तसं वहिनींच्या वडिलांचा अख्खा शब्द सायलेंट होता. हेच अगदी बरोबर बोलत. हेच मलाच वाटतं मी मरेन ना तेव्हाच सुटेन बाई. घ्या आता मनावर एकदा.
हो तुमच्या माहितीसाठी व्हाईट साडी पण घेऊन ठेवली आहे मी. आता जाते आणि मरतेच बरा. अहो थांबा 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 थांबा, असं करू नका हो. तुम्ही झी मराठीच्या सगळ्यात मोठ्या फॅन आहात असं म्हणालात ना, मग असं भांडण शोभतं का बरं आपल्याला? मला सांगा, तुम्ही होम मिनिस्टर बघता का? बघता की नाही? पैठणीचा खेळ बघता का? बघता की नाही? मग त्याच्यामध्ये सासू सुना कशा गुण्यागोविंदानं राहतात हा? ते फक्त कॅमेऱ्यासाठी असतं. म्हणजे कसं आहे, आदेश भाऊजी उठल्यानंतर तिकडे कॅमेरा ठेवायला सांगा ना, आणि मग बघा किती गुणाच्या आहेत त्या सुना. सून कुणाची असायला सासू पण तशी असावी लागते. तरी बरं आदेश भाऊजी आता माहेरी चाललेत, सासूबाईंची कटकटच नको. माहेर वाशिन एपिसोड सुरू होणार आहेत. आणि काय हो, काय ठेवलंय तुम्ही माझ्यासाठी सांगा? अगं 2 अकाउंट आहेत ना माझे, ते तुलाच सांभाळायच्यात मी गेल्यानंतर. काय सांगता सासूबाई, तुमचे 2 अकाउंट? 2. पासबुक कुठे आहेत? पासबुक नसतं त्याला, पासवर्ड असतो फक्त. 2 अकाउंटचा एकच पासवर्ड. काय हो? स्वीट 70. हा, नक्की कुठल्या अकाउंटचा पासवर्ड सांगताय सासूबाई? फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या अकाउंटचं. अगं मी गेल्यानंतर तुलाच सांभाळायचे ते अकाउंट. आणि मी मेल्यानंतर रोज एक तरी पोस्ट टाकायची, कळलं का? माझे फॅन फॉलोवर झुकवतील ना म्हणून. अंगावर फ्लॉवर पडायची वेळ झाली तरी फॉलोअर्स पडलाय म्हातारीला. काय बोललीस? काय नाही. काय बोललीस? काही नाही. आणि हा, माझी मैत ना फेसबुकवर लाईव्ह दाखवायची, कळलं का? सॉरी सॉरी सॉरी. कसं वाटतं होते आजी, फेसबुक लाईव्ह मयत? ओए मुर्द्या, गप्तो का अहो मी आता? गप्पच आहे, मी मगापासून गप्प आहे. कारण तुम्ही दोघी आलात आणि बडबडीला सुरुवातच केली. तुम्हाला म्हणून सांगतो, इथे यायचं मलाही पेमेंट मिळालंय, त्यामुळे मध्ये मध्ये मलाही बोलू द्या. आणि मी झी मराठीचा सगळ्यात मोठा फॅन शोधतोय, तर त्या तुम्ही कशा आहात हे आता सिद्ध करा. कसं आहे बाळा, झी मराठी हे असं एकमेव चॅनल आहे ज्यावर आमच्या दोघींचं एकमत आहे. वा, दिवसभर किती भांडलो ना, तरी टीव्ही समोर झी मराठी लागलं का आम्ही दोघं मांडी लावून बसतो आणि एकत्र टीव्ही बघतो. हो हो हो. म्हणजे कसं माहितीये का, मी आणि सासूबाई असं एकत्र बसतो आणि झी मराठीवर होम मिनिस्टर लागलं की तेव्हापासून रात्री देव माणूस घरी येईपर्यंत टीव्ही समोरून अजिबात हलत नाही. देव माणूस माझे हे. हो ना, देव माणसाला मंजू भेटायच्या ऐवजी हा तात्या विंचू भेटला. सासूबाई, मला तात्या विंचू म्हणताय? तुला स्वतःकडे बघा. तुमचं सकाळी सकाळी तोंड बघितलं ना तर दिवसभर करपट ढेकर येतात. कधी कधी जुलाब पण लागतात. अहो, तुम्हाला माहिती यांचं भांडण असंच चालू राहणार आहे, कारण या सासू सुना आहेत. यांचं भांडण होऊ दे, तोपर्यंत आपण बघूया पुढचा परफॉर्मन्स.
छत्रपती शिवाजी महाराज की मंडळी, आपलं आयुष्य हे आईस्क्रीम सारखं असतं. म्हणजे टेस्ट केलं तरी संपतं आणि वेस्ट केलं तरी संपतं. त्यामुळे प्रत्येक क्षणाचा अगदी मस्त आस्वाद घ्यायला पाहिजे. आणि तुमच्या मनोरंजनाची चव वाढवायला झी मराठी आहेच की काय. अरे माझ्या आयुष्याची चव गेली हिच्याशी लग्न करून. बसा, काही काय बोलताय? आणि माझ्याकडनं नशिबातच काही पंचपक्वानच आले. तुम्हाला सांगते, स्वप्न पाहिलं होतं पॅराशूटचं, नशिबी आलं ही कुत्र्याची छत्री. नीट बोला, ती एका बुक्कीतच दात पाडीन. पाडा पाडा दात पाडा माझे. मग एवढी मोठी टूथपेस्ट आणली घरात, त्याचं काय करणार आहे? जाईल ना सगळी वाया. अगं तुझ्याशी लग्न करून जिंदगीच वाया गेली. पेस्ट काय घेऊन बस. अहो 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 आणि आहोंच्या अहो, जरा भांडू नका हो. समोर आपले प्रेक्षक जे बसलेत ते तुमची भांडणं बघायला नाही, आपला कार्यक्रम बघायला, नवीन वर्षाचं स्वागत करायला बसलेत. तुम्हाला माहितीये का मी काय करतोय? काय? मी झी मराठीचा सगळ्यात मोठा फॅन शोधतोय. म्हणून तर आम्ही आलोय. सगळ्यात मोठी फॅन तर मीच आहे. तुम्ही? तुम्हाला सांगते, मला ना तुमच्या सगळे सिरियल एवढे आवडतात, सगळे पात्र इतके आवडतात ना मला. कुठली कुठली आवडतात पात्र? मला ना अभिजित राजे खूप आवडतात. किती काळजी घेतात त्या आसावरीची. नाही तर आमचे हे. अगं काळजी घ्यायला आसावरी सारखी बायको असावी लागते, कळलं का? नुसतं आसावरी आसावरी करून नाही जमत. अहो ही आसावरी नाही हो, ही माझ्या आयुष्याची ठासावरी आहे. गबसा. टासावरी टासावरी हे मग जुळलंय. विनोदाचा प्रयत्न पण चांगला आहे, पण आपला हवा येऊ आहे ना त्यासाठी. अहो, मी त्याचीच ऑडिशन देतोय हो. या घुसा घुसा, सगळ्या घुसा. आम्ही नुसतं लिहितच बसतो तिथं. बरं बरं, ओरडू नका, पण तुम्ही खरं सांगा, तुम्ही झी मराठीचे जेन्युन फॅन आहात का? अरे म्हणजे काय हा? अरे मला गुरुनाथ लय आवडतो. अहो मी वर्षभरात जेवढे कपडे घेत नाही ना तेवढ्या बायका बदलल्या हो. हो, त्यासाठी थोबाड पण गॅरेज सारखं असावं लागतं. ही थोबाड पहा, गॅरेज. तू नवऱ्याशी बोलतेस लक्षात ठेवा. असं थोबाड रंगविल ना. नवऱ्याशी बोलतो, नवऱ्याचा सगळे मोठा शास्त्रज्ञ लागून गेला. अगं शास्त्रज्ञच आहे मी. हे बघा, मित्रांच्या मैफिलीत बसल्यावर बरोबर 90 बनवणे, त्याला शास्त्रज्ञ म्हणत नाही, त्याला एवढंच म्हणते. अगं मी ताक पण प्यायला तयार आहे, पण त्या अण्णा नाईकांचं ताक कुठं मिळतं ना त्याचा तपास काय लागत नाही. त्यांची सिरियल संपली तरी. बाप तसा बेटा, अण्णा झाला आता हा दत्ता, प्या ताक. अगं इतकी वैतागलीस ना मला, तर मला साइन आउट कर ना. केलं असतं साइन आउट, पण ते लेकरू डाउनलोड करून ठेवले ना, त्याच्यामुळे लॉग इन राहावं लागतं. अरे पोटच्या पोरापेक्षा ना त्या सबवे सरपरवरच्या पोराकडे लक्ष जास्त असतं हिचं. हा? नुसती व्हिडिओ गेम, नुसते व्हिडिओ गेम. आणि तुम्हाला तर रम्मी खेळतं तसं काय होमवर्कच देतात ऑफिस मध्ये. देवा, मी तुझ्या चमत्काराचे मेसेज ना 21 लोकांना पाठवतो, पण हिच्यापासून वाचव मला. कसं बोलताय, कसं बोलताय? आपलं नातं ना ते नेटपॅक संपलेल्या मोबाईल सारखं झालेलं आहे. अगं त्या दोघांना बॅलन्स लागतो. एकाने संसाराचं नेटवर्क येत नसतं, कळलं का? व्हॉट्सअपचे टापलेले मेसेज सांगायचं. थांबा थांबा, प्लीज प्लीज भांडू नका. तुम्ही झी मराठीचे फॅन आहात की नाही? हो. अहो, मग काय शिकलात तुम्ही झी मराठीकडून? नवरा बायकोचं नातं एखाद्या रोपट्यासारखं असतं. त्याला प्रेमाचं, विश्वासाचं खत पाणी घातलं की ते असं फुलत जातं. अभिजित आणि आसावरी सारखं. वहिनी, मी तुम्हाला एक सांगू का? तुम्ही जरा यांच्या दोषांकडे प्लीज दुर्लक्ष करा. ह्यांच्यावर विश्वास ठेवा. एकदा म्हणा ना, माझा कारभारी लय भारी, मग बघा काय जादू होते ती. खरे खरे, आता आम्ही नाही भांडणार. आता आम्ही दोघं एकत्र राहणार, कधी म्हणजे कधी भांडणार नाही. तुम्ही पण आहे ना माझ्याकडे तोंड करून झोपत जा, तुम्हाला किती भीती वाटली तरी. हा, आणि माझा होशील ना. होणार एकदम देव माणूस बनवून राहणार बघ. म्हणजे दाबा माझं नरडण, टाका मला मारून आणि टाका पुरून. असं या माणसाचं. तसं नाही. नशिबात फुटके बाई माझं. अहो, थांबा. मंजुळा, ऐक ना. ओ, वहिनी, मंजुळा, वहिनी. मंजुळा, मंजू. यांचं बहुतेक आता ते घरी जाऊनच सॉर्ट आउट करतील. तुम्ही कुठेही जाऊ नका, आपण बघूया आपला पुढचा परफॉर्मन्स.
मंडळी, झी मराठीचा सगळ्यात मोठा फॅन शोधताना मला एका जोडीबद्दल कळालंय. अशी जोडी जसं दुधातून पाणी वेगळं करता येत नाही, मोबाईलमधून बॅटरी काढून ठेवता येत नाही, चप्पल एकच असून चालत नाही, अशी ही सदाबहार जोडी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आबूराव आणि बाबूराव. अरे राम राम मित्रा, राम राम. अरे बाबूराव, एक मिनिट. काय काय अयो, सॅनिटाईज कर. अरे वा वा वा, आता भेट गाड्या, आता भेट. तुम्ही पण सॅनिटाईज करत राहा. हे घ्या. अरे काय मित्रा, भेट नाही, गाठ नाही, उठ नाही, बैस नाही, खाणं नाही, पिणं नाही. होय, पिण्याचं नाव घेऊ नकोस हं. अजिबात पिणं आपल्याला चालणार नाही. मी पिणं कधीच सोडलंय. तू पिणं सोडलंय? हा, अरे साऱ्या जमान्याचा बुंगारी तू. अरे बाटली पाहिली का 1.5 लिटर लाळ तुझ्या तोंडात येते. तू पिणं सोडलं? अरे पिणं सोडलंय म्हणजे काय माहिती आहे का? अरे म्हणजे पदरच्या पैशानं इकत घेऊन पिणं सोडलंय मी. आता दुसऱ्या कोणी जर असं प्रेमानं धर 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 म्हणलं तर घ्यायची आपली वायची उली उली. काय राव, पण असं कसं चालेल? आपल्याला देश व्यसन मुक्त करायचा आहे. नाही, बरोबर आहे. हा. याचं सेम तसंच आहे. हा दिवसभर व्यसन मुक्त आणि रात्री मुक्त व्यसन. तुम्ही काय करा, तुम्ही आता व्यसनाला व्यसन घाला. चालतंय, घाला येईल. आज 31 डिसेंबर आहे ना. हा. आता दारू सोडायचा आपण संकल्प करायचा. उद्यापासून. हा, चालतंय नाही, चालतंय. आजपासूनच. बरं आजपासून करूया. नाही पण काय पण म्हणा, तुम्ही आमचं जे असं एंट्रीला जे कौतुक केलं का नाही, म्हणजे- नादच खोळा आपल्याला लय आवडलं. काय उपमा दिली आपल्याला. हा, दूध, पाणी, मोबाईल, बॅटरी, एक नंबर. काळजातच बसला राव तुम्ही. पण होय 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 होय, मी काय म्हणतो, ते उदाहरण दिलं बघा तुम्ही चपलीचं, हा. ते काय गणित मला कळलं नाही जरा. नाही ते विकडी वे मी सांगतो त्याचं हा, काय आहे की कोणाच्याही घरात जाताना तू चप्पल आणि अक्कल बाहेर ठेवतो ना, तेच तुम्ही सांगितलं. बाकी असू दे, जाऊ दे, कळलं तुला. असं आहे ते सगळं. बरं बाबूराव, मला सांगा, झी मराठीची तुम्हाला कुठली सिरियल आवडते? ओय, आपल्याला झी मराठी सगळंच आवडतंय, हो. पण त्यातल्या त्यात आहे का नाही, मला पौराणिक सिरियल लय म्हणजे लय आवडते. झी मराठीवर पौराणिक सिरियल कुठली हो? तुम्हाला माहित नाही. अरे काय माणूस आहे. पौराणिक सिरियल आपली माझ्या नवऱ्याची बायको. माझ्या नवऱ्याची बायको सिरियल पौराणिक? हा, मग पौराणिकच आहे ती. कसं काय? अहो, कसं काय म्हणजे मला सांगा, लाकूड तोड्याची गोष्ट पौराणिक आहे का नाही? हा. तसंच आहे ही. सेम टू सेम ह्यानी पण तसंच केलंय ना. ते गुरुनाथ म्हणजे लाकूड तोड्या बर. आणि त्याच्या त्या 3 कुऱ्हाडी, राधिका, शनया आणि माया. जास्त बोलू नका, नाही तर कुऱ्हाडी जातील तुमच्या अंगलट. अंगलट येतील. बरोबर आहे. आपण तसं काही वागायला नाही पाहिजे. आम्हाला तुमच्या सगळ्या सिरियली लय आवडत्या भाऊ. बरं ते JCB आणि रोड रोलरचा शो कधी येणार आहे? नाही, असं कुठला शो नाही येणार हो. हा, आज काय करताय? JCB आणि रोड रोलरचा शो येणार आहे, मला माहितीये. आपण JCB आणि रोड रोलरचा शो का करेल झी मराठी? का करेल म्हणजे? आता एवढं मजबूत स्टेज बांधलं त्यांनी, त्याच्यासाठीच बांधलं असं ना. म्हणजे असं JCB आणि असं रोड रोलर त्याच्यावरून फिरत आहे का नाही? अहो आबूराव, पण कुठलं मजबूत स्टेज? अहो, ते डान्सिंग क्वीनचं स्टेज. त्या डान्सिंग क्वीनवर केवढ्याले भांबाळे नाचले त्याच्यावर. हा, मग म्हणजे केवढे मोठे भव्य दिव्य परफॉर्मन्स झाले. म्हणजे सिंगल बाई जरी नाचायला आली असं वाटतं ग्रुप डान्स चालू आहे. नाही, पण आबूराव, डान्सिंग क्वीनच्या माध्यमातून झी मराठीनी जगातला पहिला वजनदार शो करण्याचा मान मिळवलाय. त्या शो मध्ये त्यांनी दाखवून दिलं की शारीरिक मर्यादा बाजूला ठेवून जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर तुम्ही काहीही साध्य करू शकता. त्यामुळे त्याच्याबद्दल जरा जबाबदारीनं बोला. ही बाकी बरोबर आहे का? जबाबदारीने बोललं पाहिजे. ए, काय म्हणलं जबाबदारीने बोलायला पाहिजे? आम्हाला जबाबदारीचं ज्ञान शिकू नका बरं का. मग हा, आम्ही दोघं पण लय जबाबदार माणसं आहे. लय जबाबदार आहे. हा. म्हणजे गावात कुठली बी घटना घडू द्या, जबाबदार आम्हालाच धरतील दोघांना. आणि जबाबदारीचं काय घेऊन बसलाय हो? जबाबदारीचं आम्हाला सांगूच नका. अहो, तुम्हाला सांगतो, एखादं मुक जनावर दुःखी असलं का नाही, मरणाचं आम्हाला दुःख होतं. अरे अरे अरे, आता परवाचीच गोष्ट तुम्हाला सांगतो. काय? एका कुत्र्याचं शिपूट तुटलं. बर. मी त्याच्या योग्य त्या ठिकाणी मलमपट्टी केली. 4थ्या दिवशी शिपूट सर 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 बाहेर.
येतं काहीच नाही हे काहीच नाही. अहो मला तर एकदा नुसतं तुटलेलं शेपूट सापडलं. मी त्या शेपटाच्या योग्य त्या ठिकाणी मलमपट्टी केली आणि 4 दिवसांनी त्याला कुत्रं उगवलं. काय सांग काय पडले का कशाला सांगत बसलाय अहो, मरणाचं खोटं बोलतं ते लय खोटार नाही फाक्या मारायची सवय आहे लहानपणापासून त्याला. एक अशी बुक्की देणं थोबडावर भिताडं थोबडच एक करीन. का? मी फाक्या मारतोय. मग काय? अरे जेवढं तुझं वजन आहे ना तेवढे माझ्याकडे प्रॉपर्टीचे पेपर आहेत. मला म्हणायचंय गुंटाभर जमिनीचं एवढं झेरॉक्स कशाला मारून मारीन नाही, नाही. जातात. बाबूराव तुम्ही जरा शांत व्हा. भांडणं करू नका. सगळे येऊन भांडणच करून गेले आहो हा, इथं. ते पण तर आहेच. मला कळलंय की तुम्ही झी मराठीचे मोठे फॅन आहात. कळलं म्हणजे हायच फॅन आम्ही लय हुशार माणसं आहे तुम्हाला गुणवूया जरा गुणवूया. हे बघा हो पाहुणं हा मी तुम्हाला एक सवाल टाकतो हा टाका. त्याचा जबाब तुम्ही द्यायचा. बर. आहे तयार? आहे तयार आहे. हा पण सवाल असा तसा नाही हा. सवाल ह्यो गाण्यातून टाकणार आहे हा. आणि तुम्हाला जवाब बी गाण्यातून द्यावं लागणार आहे. हा? टाका. ऐका वाह रे वाह क्या बात आहे. हो अरे जगभरात झेंडा रोविला डंका वाजे चोहीकडे. अरे जगभरात झेंडा रोविला डंका वाजे चोहीकडे. हिच्या वाचून करमत नाही ढिंबा ढिंबा हिच्या वाचून करमत नाही. सांगाशी ती कोण गडे जी जी रे जी माझा राजा तू रे माझा सरजा तू रे. अरे कसा काय सवाल आता जबाब द्या तुम्ही. जवाब द्या 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 जवाब द्या 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 द्या. जवाब द्या, 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 द्या. ऐका. आहा. आहो नाती आणि माती जपते बरं मनोरंजन हा ध्यास से हो. अहो नाती आणि माती जपते मनोरंजन हा ध्यास से. आपुलकी अन प्रेम वाढवी झी मराठी हा श्वास से. ग ग ग माझी वाहिनी तू ग माझी नाती तू ग. झी 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 मराठी. वा 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 आमच्या शायराला तोडीचं उत्तर दिलं राव तुम्ही. खरंय, खरंय. तुम्हाला सांगतो आम्हाला झी मराठी पाहताना तर एवढी मजा येते. राम राम महाराष्ट्र पाहिल्याशिवाय आमची सकाळ होत नाही बर. आणि देव माणूस पाहिल्याशिवाय आमची रात्र होत नाही. एकदा का देव माणूस संपलं की लाईट बंद टीव्ही बंद मग आम्ही झोपतो. क्या बात है. एवढं झी मराठी आमच्या असं नसा नसात भिनलेलं आहे. म्हणजे कसं असतं हा. विटॅमिन ए असतं विटॅमिन बी असतं विटॅमिन सी असतं तसं मराठी माणसाच्या अंगात विटॅमिन झी सुद्धा आहे. असं म्हणायला हरकत नाही. वा. नाही पण खरंय झी मराठीच्या प्रत्येक कार्यक्रमाने आजवर प्रेक्षकांना फक्त आणि फक्त आनंद दिलाय. खरंय. आणि बाबूराव तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पण आता आलाच आहात आमच्या परिवारात तर असं जायचं नाही. हा. तुम्हाला एक झकास प्रोग्राम दाखवतो. चला बघूया एक परफॉर्मन्स. नाच गाणं आहे चांगलं काही? चला हो चला. बाहेर येणार नाही चला दाखवतो चला.
आली हा कुठला डान्स करतेस अरे वी आर हेडिंग टुवर्ड्स 21st सेंचुरी कम ऑन लेट्स डू हिप हॉप ओके हिप हॉप ए इंग्लिश मध्ये काय बोलतो रे पीठमळ्या जास्त बोललास ना तर ढगात पाठवेन हे महाराष्ट्राचं लोकनृत्य आहे जास्त बोलायचं नाही काय म्हणते मी बरोबर आहे ठीक आहे तर मग तुमचं लोकसंगीत आणि त्या लोकसंगीतावर आमचं हिप हॉप आम्ही चॅलेंज स्वीकारतो आमच्या बरोबर कॉम्पिटिशन करणार का चल घेतली चॅलेंज हे दॅट्स कूल कम ऑन सोनाली लेट्स डू हिप हॉप साऊंड देवराया फाटून आला सानळ दुर्गाला घेऊन जाया बानुबया ऐटीत बांधला सामुंडा बळ्या मंडप भारी इंद्रधनुचा भुईला स्पर्श झाला देवगणांचा ये नटून थटून बसली बघा ही वराया खंडेराया बानुबया 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 ही वराया खंडेराया शिल्प शिल्प है काठीनं घोंगड अव काठीनं घोंगड घेऊ द्या किर मला बी जत्रेला येऊ द्या की काठीनं घोंगड घेऊ द्या किर मला बी जत्रेला येऊ द्या की भाकर खाऊ द्या किर आम्हाला बी जत्रेला येऊ द्या की
सुख असले कोणाला भते मी ना ते साऱ्यांशी आपुलकीचे हे जोडते सख्या नात्याहूनही नाती माझी हे मानते ग्रहण कुणी लाविले हे पण माझ्या संसाराला साजण ग हा माझा का तिच्यावरती भुलला लावून शक्कल घडवून अद्दल शिकवीन तुला धडा बघशील तू हरशील तू रडशील घडा घडा गाठ आहे माझ्याशी हे विसरू नको माझ्या अंगणी नाचते नवऱ्याची बायको माझ्या अंगणी नाचते नवऱ्याची बायको माझ्या नवऱ्याची बायको माझ्या नवऱ्याची बायको माझ्या नवऱ्याची बायको माझ्या नवऱ्याची बायको वा 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 किती गुण घेऊन त्यांना नाचवता तुम्ही हा अरे मग घरी राहायला असं काय होतं तुम्हाला हा सारखं आपल्या त्या सापण मुंगूसा सारखं भांडत असता जानू आपण हय झी मराठीचो बेस्ट फॅन हो की लावना तर मग मिनी काय तर नवरात्रीच्या टिपऱ्या खेळायला आले नाहीतर मग गो तू टिपऱ्या खेळ नाहीतर रस्त्यावर फुगे माका काय करूचा तुम्ही तोंडाकडे काय बघत राहलात हाय ते का बाहेर काढा दी मिनी तुम्हाला आधीच सांगते तुमच्या आस्था रक्ताची शपथ घालते आधी हिला बाहेर करा फुटवा हिला अरे देवा. गप्प बसा. मला आई रक्ताची शपथ देताय अरे तुमच्या दोघीच्या भांडणामुळं माझी आई रक्ताचे अश्रू गाळून गाळून गेली ना तुम्ही दोघीने फुकले तिला मसनात वा काय चाललंय अहो मी अँकर आहे शोचा आधी मी येणं अपेक्षित आहे बरं तुम्ही आलात ते आलात पण तुम्ही आहात कोण नमस्कार हा नमस्कार मी दत्ताराम या दोन माझ्या बायका एक बागायती एक जिरायती अच्छा एक राधिका आणि एक शनाया वाटत पण काय दत्ताराम ते ना ते सिरियल मध्ये छान वाटतं खऱ्या आयुष्यात दोन दोन म्हणजे कसं जमवलं हा? येड लागलंय मला जमवायला मग अरे लय मोठी स्टोरी आहे त्याची नाही सांगा हो, थोडक्यात सांगा आता ही आहे ना ही हा हिचं ना माझ्या आजीने पाळण्यात असतानाच लग्न जमवलं होतं. कोणाशी हिच्याशी हिच्याशी हा अच्छा. आणि ही आहे ना ही 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 लकी ड्रॉ मध्ये लागली अरे अनलक्की रामन काय झालं हिने एकदा असं तिखट तिखट कालवण केलं जेवणामध्ये की सगळी माझी जीभ भाजून गेली अरे 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 मग मी बाहेर गेलो आईस्क्रीम खायला हा तर ही तिथं आईस्क्रीम खात होती मिनी आईस्क्रीम नव्हती खात भेल खात होती दादूच भेल खात होती बेल का ते? हा, ते महत्वाचं आहे का इथं हे? तर ही तिथं भेळ खात होती हिच्या बाजूला रिकामी जागा होती म्हणून बसलो तिथं तर नेमकी त्या दिवशी 14 फेब्रुवारी अरे बापरे कुठल्या तरी संघटनेचे कार्यकर्ते आले त्यांना वाटलं आमचं काहीतरी झंगाट आहे लावलं त्यांनी आमचं लग्न वाईट झालं पण काय होतं नाही, म्हणजे झालं ते झालं आता त्याचं काय ते काहीतरी चांगलं पण असेलच की म्हणजे काहीतरी करून खायला घालत असतील तुम्हाला एकत्र हा? घालतात ना चांगलं चांगलं करून खायला घालतात अरे एकीने पिझ्झा दिला तर दुसरे पिठलं देते जगातला एकमेव माणूस मी असल जो पिझ्झा सोबत पिठलं खातो एकीने ठ्याचा दिला ना तर दुसरी कोल्ड्रिंक देते आता मला सांग ठ्याचा खाल्ल्यानंतर कोल्ड्रिंक प्याला तर नाकातून कसे तिखट ढेकर कशी येतील ते हा? असं खतरनाक संसार चालू आहे माझा सगळा अरे अरे जे बाय रडू नको ताय दादूस हा ताय छलवात चाललाय माझा घराण्यांचा हे बघा तुम्हाला सांगते एक वेळ गवत खाऊन तुमच्या सोबत राहीन पण ही सवत घेऊन त्या घरात नाही राहता यायचा मला दादू सांग र काहीतरी गवत सवत आई शपथ सांगतो माझा छळवत झालेला आहे घरामध्ये तुला सांगू या दोन बायकाच्या नादात ना माझ्या आयुष्याचा जायका हरवलाय सगळा हाय का माझी तळपायची आग ना मस्तकात जाता मस्तकात जाता तुमका सांगतय हा सांगा सांगा हिच्या औशीन लग्नाच्या वेळेस मुद्दाम मुद्दाम माका 3 वेळा सांगितल्यान लाडाची लेक ग बाई ग लेक ग बाई ग मग हायच मी लाराची लेक ते तुझ्या घरात होय नाही कळलं ना आणि सायकलीवरून कधीच कुणाक डबल सीट घेतल्या नाही पण आता डब्बल बायलीचं नवरं करता अरे पण या तुमच्या ड्युएल सिम मुळे मोबाईल हँग होतो त्याचा अंदाज येतोय का तुम्हाला काही नाही 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 मला एक गोष्ट सांगा तुमचं भांडण असू द्या पण तुम्ही इथे का आलात इथं कशाला आला म्हणजे दादूस आम्ही एक सांगतो आम्ही दोघी किती पण भांडत असू ना हा. तरी आम्ही दोघी झी मराठीच्या लई मोठ्या फॅन आहे जबरदस्त एकदम हा हे मात्र खरं आहे बरं का घरात जर झी मराठी चालू असेल का नाही तर या दोघीच्या तोंडाला आराम असतो नाही तर नुसता राडा धुराळा चालू असतो नाही नाही छान आहे तुम्ही झी मराठीचे फॅन आहात
पण मग आता मी काय करू, तुम्हाला अवॉर्ड देऊ? अरे नाही बाबा, अवॉर्ड आम्ही देणार झी मराठीला. तुमच्यामुळे आमच्या घरातले क्लेश ना कमी होतात. असंच मनोरंजन करत राहा बरं का. वा दादा, काय बोललात. नाही पण खरंच तुमच्यासारखे प्रेक्षक आहेत म्हणूनच झी मराठी अविरतपणे दर्जेदार कार्यक्रम तुमच्या समोर घेऊन येते. झी मराठीवर असंच प्रेम करत राहा. आता तुमच्या या जबरदस्तीच्या त्रिकोणाचं काय होईल मला माहिती नाही, पण आत्ता सध्या मी तुम्हाला एक जबरदस्त परफॉर्मन्स दाखवतो. बघायचंय? चला. Let's go.
वळूया आपल्या पुढच्या सेगमेंटकडे आणि पाहूया आपला ओ थांबा ताई या ताई ऐका ना अशा सैरावैरा कुठे पळताय पुढे करिअर पण दिसत नाही हो म्हणजे नाही म्हणजे आजकाल तुमच्या वयाच्या मुली असं करिअर मागे पळतात आणि त्यांच्या मागे पळणाऱ्या 10-12 जणांच्या करिअरची वाट लावतात ते ते काही नाही काही नाही मी की नाही हा? आज लई 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 खुश आहे. सावकाश सावकाश नाही तर धपकन पडाल स्टेजवर मग आपला कार्यक्रम कुठल्या स्टेजला जाईल अहो, ते आज का नाही हा आमच्या लवचा हॅपी बर्थडे म्हणून जरा लाजण्याची प्रॅक्टिस करते लव म्हणजे कोण हो नवरा की कुत्रा कुत्रा हा लव म्हणजे प्रेम प्रेम इश्क इश्क प्यार प्यार मोहब्बत 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 हॅलो सॉरी 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 बरं का ताई सॉरी तुमचं चालू द्या तुमचं मी जातो अरे ये बंड्यार कुठे चालला मीच आहे अयो पिल्लू तू बंड्या. अरे माझा ट्रू हॅपी बर्थडे हे कोण आहे कोण आहे हो I'll introduce myself. I am the host of this show and I'm also the winner of Maharashtraचा Superstar. What happened? आधी सांगायचं नाही का मला कार्यक्रम इंग्रजीत आहे ती चिटिंग कर रहा है तू नाही नाही हो नाही नाही ओ ऐका हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे बर्थडे तुमचा हा कार्यक्रम इंग्लिश मध्ये नाही झी मराठीचा मराठी कार्यक्रम आहे अयो झी मराठीचा कार्यक्रम आहे शपथ सांगू का मला झी मराठी एक नाही लय लय आवडतं तुमचं नाव काय हो मायसेल्फ सई आणि हा आदित्य नाव पण तीच आहेत का माझा होशील ना माझा आलो की. होशील ना होशील होशील हा होशील हिचा होशील पण ऐक ना ते नाव आणि चेहरा सूट नाही होते बरं का म्हणजे आदित्य अथर्व अशी नावं असायला एक असं चेहऱ्यावर तेज असावं लागतं ए तेज तेज काय पण बोलायला लागलाय सोय अरे तुझ्यासारखे तोंडाचे दिसणारे आमच्याकडे पाणीपुरी मिळतात त्या चौकात ए पाणीपुरी काय फ्लॉवर सांगायला पॉट पाणीपुरी ओ, ओ, ओ. तुम्ही अँकर आहे ना तुमच्यापेक्षा भारी अँकर येतो हाय ते. गावाकडे एकदम फेमस आहे लग्न मुंज बारस आता तर मैताला बी बोलवतात ए दाखव त्याला दाखवच, हा. माझ्यासारखं करून दावतो इको सिस्टीमचा आवाज ऐक हा. सिस्टीम इको इको. 7 आवाज येतात हा हल 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 हा लो 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 हा ए गप मध्ये बोल नको को कळ का आज हम आप पेश करने जा रहे हैं 20 को मात तर 21 जो मात कसं आहे हा? बघितलं का धुरण जाळ संघटन मला सांगा तुम्ही इथे कशाला आलात कारण मी इथे आलोय झी मराठीचा सगळ्यात मोठा फॅन शोधायला मग आता तुमचं प्रेम प्रकरण आम्हाला उगाच का दाखवताय तुम्ही जरा येडे आहे का का हो अहो जगातला प्रत्येक मराठी माणूस काना कोपऱ्यातला मराठी माणूस हा जी मराठीच्या प्रत्येक कार्यक्रमावर अगदी मनापासून प्रेम करतो हे खरंय मुळात प्रेम कसं करायचं हेच आम्हाला झी मराठीनं शिकवलंय काय शिकवलंय का नाही ए भाड्या, जवळ ये लाजू नको अगं ये जवळ ये लाजू नको अगं ये जवळ ये लाज जरा लाज हा कारण आपले प्रेक्षक आहेत ना ते सहकुटुंब हा कार्यक्रम बघतायत हा त्यामुळे तुमची अडल्ट फिल्म इथे नका दाखवू आणि तुम्हाला जर इतकीच घाई आहे तर पटकन घरी जा आणि लग्न करा करणार चल जाऊया कुठं उसाच्या फाडात ऐ, चावट चल की अगं माझा सोन्या का एवढा का माझं ऐ, मंडळी की. एवढे झाड झालीस का अयो कुठे गेली. अगं, सोन्या माझं पिल्लू बंड्या अगं, बबडे ऐक ते चला यांचं काही खरं नाही मंडळी आता वेळ आली आहे निरोपाची सरत्या वर्षाला निरोप देऊन आपण सगळ्यांनी नवीन वर्षात पदार्पण केलंय आपण आशा करूया की या वर्षात आलेलं मळप दूर होऊन आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने सुंदर होवो आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं हरवलेलं हसू परत येवो आपल्यापासून लांब गेलेले आपले जीवलग आपला परिवार पुन्हा आपल्या जवळ येवो आणि हो हे येणारं वर्ष खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या आयुष्यात सोनेरी पहाट घेऊन येवो हीच सदिच्छा मंडळी 20 आता पूर्णपणे कोमात गेलाय कारण 21 जोमात सुरू झालाय
छान रहा, हसत रहा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा, मास्क आणि सॅनिटायझर वापरा आणि हो झी मराठी बघत राहा, कारण झी मराठी आहेच तुमचं मनोरंजन करायला.